अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अनेक काही सेवा करत असतो. स्वामी महाराजांच्या सेवा करत असतो. तर या सेवेमध्ये आपल्याला छोटीशी एक दत्त महाराजांची 5 मिनिटाची सेवा करायची आहे. ज्या सेवेमुळं आपल्या जीवनातील अडीअडचणी, संकटे, दारिद्र्य नष्ट व्हायला मदत होईल. मुळात दत्त महाराज, दत्त हे दैवतच अरिष्टांचा नाश करण्यासाठी, करणी, बाधा, ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत त्या सर्व नष्ट करण्यासाठी दत्त महाराजांची सेवा केली जाते. दत्त महाराज हे दैवत मुळात त्रिदैवांचा अंश आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश. त्यामुळे या दैवतेची केलेली सेवा या तिन्ही दैवतांना प्राप्त होते. मग आपण स्वामी सेवेबरोबर कोणती 5 मिनिटाची सेवा करायची आहे ती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण स्वामी सेवेबरोबर ही सेवा जर एक तुम्ही केली तर तुम्हाला स्वतःला 11 दिवसामध्ये या सेवेचा अनुभव येऊन जाईल. आपण स्वामी चरित्र पाठ करत असाल किंवा स्वामींचा 11 माळी जपाचा संकल्प असेल, 11 माळी स्वाहाकार करत असाल, कोणतीही स्वामींची सेवा आपण करत असाल तर त्याबरोबर आपल्याला ही दत्त महाराजांची सेवा करायची आहे. मूळ दत्त तत्व हे स्वामी तत्व आणि दत्त तत्व एकच आहे. दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज आणि स्वामी महाराज म्हणजे दत्त महाराज. या सेवेला सुरुवात करायची कधी तर गुरुपौर्णिमेनिमित्तच्या 11 दिवसांमध्ये आपण ही सेवा करायची आहे. सेवेसाठी शुभवार असतो गुरुवार, शुक्रवार किंवा मग नसलंच तर सोमवारपासूनही आपण ही सेवा 11 दिवसाची सुरू करू शकतो. या सेवेमध्ये नियम, अटी काही ज्या आहेत त्या सांगणारच आहेत, पण नियम जास्त नाही आहे आणि अटीही जास्त नाही आहे. कारण जितक्या नियम अटी आपण धरतो तितकी सेवा आपल्याकडून होत नाही आणि आपण नियमांकडेच बघत असतो. तर सेवा कोणती करायची आहे? दत्त माला मंत्राची सेवा करायची आहे. दत्त महाराजांचे अनेक मंत्र आहे. बीज मंत्र आहे ओम द्राम चिरंजीविने नम, ओम द्राम दत्तात्रयाय नम, ओम गुरुदेव दत्त. किंवा सार्वजनिक दत्त महाराजांचा मंत्र आहे दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर आणखीही एक मंत्र आहे जो खूप प्रभावशाली मानला जातो, तो म्हणजे दत्त महाराजांचा माला मंत्र. या माला मंत्राला म्हणण्यासाठी अगदी 5 मिनिटं लागतात, पण हा माला मंत्र जो कोणी म्हणतो त्यासाठी त्याच्या जीवनातील प्रत्येक संकट दत्त महाराज दूर करतात. कारण माला मंत्र हा इतका प्रभावशाली आहे. जसं बीज मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला गुरुची किंवा त्याचा उपदेश घेऊनच तो मंत्र म्हणायचा असतो. कारण बीज मंत्र हा बीज असतो, तो मूळ मंत्र असतो आणि तो म्हणण्यासाठी खूप पवित्रता, शुद्धता आणि नियम अटी असतात. आणि तो मंत्र गुरुमुखातूनच आपण घ्यायचा असतो. म्हणजे गुरुदीक्षा घेऊनच आपण कोणत्याही बीज मंत्राचा पाठ करायचा असतो. तसा माला मंत्र जो आहे दत्त महाराजांचा तो कुणीही म्हणू शकतं. त्यासाठी नियम फक्त एवढाच असतो की आपण आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवायचं नाही आहे. त्यानंतर या काळामध्ये आपल्याला कोणत्याही प्राण्याची हत्या करायची नाही आहे. अगदी मुंगीपासूनची सुद्धा हत्या करायची नाही आहे. अपशब्द बोलायचे नाही आहे. कुणाचं वाईट आपल्या मनामध्ये आणायचं नाही आहे आणि वाईट करायचं सुद्धा नाही आहे. कारण दत्त महाराज हे स्मर्तोगामी आहे आणि तत्काळ फळ देणारे आहे. तुम्ही जर या कालावधीमध्ये जर काही अपशब्द कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्या स्वतःवर येतं. त्यामुळे सेवा काळामध्ये आणि नंतरही हे नियम लागू असतात. फक्त नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही आहे आणि सेवा करायची आहे. नियम फक्त शुचिर्भूत असावं, फाटकं वस्त्र घालू नये, काळं निळं वस्त्र परिधान करू नये. त्यानंतर या सेवेला सुरुवात करावी. सेवा जर आपण औदुंबर वृक्षाखाली जर ही केली तर याचं अगणित फळ आहे. जर आपण गावरान गाईचा तुपाचा दिवा किंवा मग तिळाच्या तेलाचा दिवा जर आपण औदुंबर वृक्षाखाली लावला, म्हणजे उंबराचं झाड, त्याखाली लावून जर आपण या माला मंत्राचं पठण केलं तर हे तत्काळ शीघ्र फलदायी आहे. कारण औदुंबर वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांचा वास असतो. हे दत्त महाराजांनी गुरुचरित्रामध्ये आपण अनेक ग्रंथामध्ये वाचलेलं आहे की दत्त महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे की मी स्वतः औदुंबर वृक्षामध्ये माझा वास आहे. मुळाशी ब्रह्मा आहे, मध्याग्री विष्णू आहेत आणि त्याच्या अग्रभागी हे भगवान शिव आहेत. त्यामुळे या झाडाच्या बुंद्याशी आपण जी काही सेवा करतो, बसून मंत्रस्तोत्र पठण करतो, ते शीघ्र फलदायी होतात आणि दत्त महाराजांची कृपा आपल्यावर
प्राप्त होते आपल्याला. जर आपल्या घराजवळ आसपास औदुंबर वृक्षाचं झाड असेल तर त्याखाली या दत्तमाला मंत्राचं पठण जर केलं तर नक्कीच शीघ्र फलदायी होतं. ज्या घरांमध्ये खूप नकारात्मकता आहे, ज्या घरातील मुलं खूप चिडचिड करतात, अमावस्या पौर्णिमेच्या वेळेस त्या घरांमध्ये विनाकारण भांडणं होतात किंवा मग इतरही प्रश्न असतात, काहींना आजारपण असतं, विनाकारण येणारं आजारपण असतं, आजारपणामध्ये आजाराचं निदान होत नाही, काही टेस्ट केल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांना दाखवलं तर मूळ कारण सापडत नाही. अशा वेळेला अशा व्यक्तींनी हा दत्तमाला मंत्राचं जर पठण केलं तर 11 दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. जर 11 दिवसांमध्ये आपल्याला या स्तोत्राचा अनुभव आला तर आपण हे कायमस्वरूपी ही 1.25 वर्ष किंवा मग 1.25 महिना असं 1.25च्या पटीमध्ये आपण त्याचा पाठ करायचा आहे, जप करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला दत्त महाराजांचं आपल्या घरावर संरक्षण हे कायमस्वरूपी राहील. दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण इतर कोणत्याही सेवा करत असाल तर आवर्जून आपल्याला ही एक सेवा नक्की करायची आहे. आत्ता ज्यांना असं वाटत असेल की माला मंत्र खूप अवघड आहे, जमत नाही आहे, म्हणता येत नाही आहे, मग त्यांनी दत्त महाराजांची कोणती सेवा करायची आहे, घोर कष्ट उद्धारण स्तोत्र हे आपण पठण करायचं आहे. ते नसेल जमत तर दत्त महाराजांचा 11 माळी 3 माळी ओम गुरुदेव दत्त हा मंत्र जरी आपण म्हटला तरीही चालतो. गुरुदेव दत्त किंवा दत्त महाराजांचा जो सार्वजनिक मंत्र आहे, जो टेंबे स्वामींनी प्रचलित केलेला, त्यांना स्फुरण झालेला मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जरी आपण म्हटला तरीही चालेल. सेवा कोणतीही करा, मनापासून करा, नियम अटींच्या चौकटीत बसण्यापेक्षा सेवा मनोभावे करा. या सेवेमध्ये तुम्हाला 11 दिवसामध्ये नक्की स्वप्नदृष्टांत होणार आणि दत्त महाराज तुमच्या पडलेल्या प्रश्नाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन नक्की करणार. आता सेवा सुरू करण्यापूर्वी छोटासा संकल्प करायचा, हातामध्ये थोडे तांदूळ घ्यायचे किंवा मग अष्टगंध मिश्रित जल घ्यायचं, आपली सेवेची इच्छा सांगायची आणि ती सेवा सांगितल्यानंतर ते पाणी तुम्ही तामणात सोडायचं. तुळशी व्यतिरिक्त इतर कोणत्याही वृक्षाला घालायचं आणि सेवा सुरू करायची. सेवेचं सर्वात मूळ तत्त्व असतं की तुम्ही सेवा करण्यासाठी योग्य वेळ, आसन आणि आपलं मन एकाग्र करायचं आहे. आसन एकच ठेवायचं आहे, एकाच वेळेला पठण करायचं आहे. सकाळी करा, संध्याकाळी करा, दुपारी 12 ते 12:30 फक्त करायचं नाही आहे. सकाळ संध्याकाळ करताना फक्त एक वेळ ठेवा की त्या वेळेला तुम्ही हे 5 मिनिटाची सेवा करणार आहात. सेवा इतकी प्रभावी आहे की तुम्ही स्वतः ही सेवा करायला लागल्यानंतर तुमच्या स्वतःच्या विचारसरणीमध्ये आणि आपल्या अवतीभोवतीचं जे काही वातावरण आहे ते सुद्धा सकारात्मक व्हायला लागतं. इतका या दत्तमाला मंत्रामध्ये पावर आहे. तुम्ही कोणताही प्रश्न घ्या आणि ह्याचा संकल्प करून 11 दिवस गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही पाठ करा. तुम्हाला स्वतःला खूप छान रिझल्ट येईल. सेवाची समाप्ती काहीही करायची नाही आहे. आपल्याला फारच वाटलं की आपण कोणतीही सेवा करतो, उद्यापन महत्त्वाचं आहे, तर मात्र मग आपण शिरा किंवा कोणताही गोड पदार्थ, अगदी साखरेची पोळी जरी महाराजांना दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवली तरीही त्यांना ती स्वीकार आहे. देवाला तुमचा भाव हवा आहे, या व्यतिरिक्त देवाला तुमच्याकडून काहीही नको आहे. तर या गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की 11 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. आता सेवेबद्दल आपल्याला काही प्रश्न मनात उत्पन्न होत असेल तर तो तुम्ही नक्की विचारा कमेंटमध्ये, मी त्याचं उत्तर नक्की देईल. आणि स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा आनंदमय जावो. सेवा मात्र नक्की करायची आहे. काही प्रश्न असल्यास विचारा आणि सेवा नक्की करा. दत्त महाराजांच्या या मंत्राचं, माला मंत्राचं पठण आपण नक्की करा आणि अनुभव स्वतः घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.